आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यासपीठ, इंदापूर तालुक्यातून आलेले सर्व आमच्यावरती प्रेम करणारे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व बंधू भगिनी, पत्रकार मित्र आणि आलेल्या माझ्या सर्व तरुण सहकारी मित्रांनो, आज तसं पाहिलं तर जरा शांत राहा जरा प्लीज. माझा 61वा वाढदिवस आणि या वाढदिवसाच्या संदर्भामध्ये गेले महिनाभर ह्या तालुक्यातल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता की मी वाढदिवसाला काय इंदापूरमध्ये कधी नसतो, कारण वाढदिवस हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये दरवर्षी त्या तारखेला येत असतो आणि वाढदिवस हा व्यक्तिगत, कौटुंबिक आपण सर्वजण साजरा करतो. त्या वाढदिवसाला कधी आपण जाहीर स्वरूप देत नाही. ही आपल्या सगळ्यांची संस्कृती आहे. पण गेले महिनाभर कार्यकर्त्यांचा सर्वांचा आग्रह होता की भाऊ तुमचा वाढदिवस आम्ही साजरा करणार आहे, आणि म्हणून आज मी ठरवलं की आपला वाढदिवस जरी असला तरी या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं जे आपल्यावर प्रेम करतात, या जनतेनं साजरा करण्यासाठी केलेला वाढदिवस, आणि त्या वाढदिवसाला आपण अख्खा दिवस आज त्या कार्यक्रमाकरता देऊ. म्हणून मित्रांनो, मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उभा आहे आणि एवढ्या प्रचंड संख्येने आपण आलात याबद्दल खरंच आपलं सर्वांचं अंतःकरणापासून, मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो, आपलं अभिनंदन करतो. आज सकाळी नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याच्या परिसरामध्ये, कार्यालयामध्ये त्या भागातल्या लोकांनी वाढदिवस साजरा केला आणि तिथेही अशीच गर्दी आपल्या सगळ्यांच्या सारखी त्या भागातली कार्यकर्ते आले, सामान्य माणसं आली आणि ज्या सद्भावना तुम्ही सर्वांनी आमच्या बाबतीमध्ये जे व्यक्त केल्या त्याबद्दल खरंच आपल्या सगळ्यांचं मी पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. मित्रांनो, हा इंदापूर तालुका 1952 सालापासून या तालुक्याचा इतिहास जर आपण बघितला तर कैलासवासी शंकररावजी पाटील उर्फ भाऊ असतील, राजेंद्र कुमार घोलप साहेब असतील, साहेबराव अण्णा जाचक असतील, अशी कितीतरी महान नेते ह्या इंदापूर तालुक्यामध्ये होऊन गेली. तुम्हा आम्हा सर्वांवर त्यांनी एक राजकीय संस्कार केले, एक नव्यानं राजकीय प्रवाहामध्ये आणण्याची एक नवी पिढी निर्माण केली आणि बघता बघता ह्या पिढीची जबाबदारी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर टाकली आणि मला आज जाणीव झाली की आपणही आता 61 वर्षाचं झालोय. आता सोबत बापू, आज आम्हाला कळलं आपण 61 वर्ष झालो. बापू म्हणतात दिसत नाही, त्याला आता मी काय करू? दिसत नाही त्याचं कारण म्हणजे आमची पत्नी मागं बसली, कारण ती काळजी घेते म्हणून दिसत नाही. पण आयुष्यामध्ये आपण समाजामध्ये काम करत असताना कधी आपण पदाची हाव दाखवली नाही, कधी आपण संपत्तीची हाव दाखवली नाही, कधी आपण वेगळ्या मार्गाने संपत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न आपण कधी केला नाही, न कधी गैरमार्गाने जाण्याचा प्रयत्न आपण केला नाही, न कधी आपल्या कुणावर आपण अन्याय करण्याचा प्रयत्न आपण केला नाही. आणि मला असं वाटतं ती आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शिदोरी आहे. भाऊंची आपल्याला शिकवण होती. भाऊंनी एक राजकीय संस्कार आपल्यावर केले आणि म्हणून जनमानसामध्ये आपण सामान्य माणसं आहोत. कदाचित माझ्यापेक्षा किंवा तुमच्यापेक्षा सुद्धा अनेक माणसं या तालुक्यामध्ये श्रीमंत असतील, भविष्यात होतील,
तो ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रापंचिक प्रश्न असतो, पण समाजामधली श्रीमंती जर मिळवायची असेल तर मला असं वाटतं हर्षवर्धन पाटलाच्या नशिबाला समाजातली श्रीमंती नशिबाला आलेली आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं काम आहे सांगतो तुम्हाला. मी सुद्धा माझ्या आयुष्याचे आता वाढदिवस आहे म्हणल्यानंतर आपलं व्यक्तिगत जीवन हे तुमच्या समोर मांडण्याची सुद्धा माझी नैतिक जबाबदारी आहे, तो माझा अधिकार आहे. मी माझ्या आयुष्यामध्ये सुद्धा अनेक संकट बघितली सांगतो. माझं लहानपण एक श्रीमंत शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये गेलं. त्या काळामध्ये इंग्लिश मीडियम सारख्या शाळेमध्ये आम्हाला शिकायची संधी मिळाली. तो एक काळ आम्ही बघितला. अचानकपणे दिवस सारखे नसतात मित्रांनो आयुष्यामध्ये. दुसरा काळ आला, तो गरिबीचा काळ आला. आणि मी माझ्या आयुष्यामध्ये गरिबी सुद्धा बघितली. आणि ती गरिबी अशी बघितली, त्यातले बरेच साक्षीदार आहेत, तिथं आलेले वर बसलेले सुद्धा काही साक्षीदार आहेत. पण त्याही गरिबीमध्ये सुद्धा आम्ही कधी डगमगलो नाही. आणि पुन्हा एकदा 1995ला तुम्ही सगळ्यांनी मला साथ दिली आणि तुमचा एक प्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा 20 वर्ष आमदारांनी मंत्री म्हणून काम करण्याची संधी आपण दिली. याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करणार आहे. जीवनामध्ये प्रत्येकाच्या स्थित्यांतर होतात सांगतो तुम्हाला. कधी आपण पदासाठी काम केलं नाही, कधी आपण संपत्ती करता काम केलं नाही, कधी आपण कोणाचं हिसकून घेण्याचं काम केलं नाही, न कधी आपण आपल्या आयुष्यामध्ये वाकड्या नजरेनं किंवा वाकडं बोट सुद्धा आपल्याकडे दाखवू शकणार नाही. एवढं प्रामाणिकपणानं काम करण्याचा मित्रांनो आपण प्रयत्न केला. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून मी ज्यावेळेस विचार करतो, मी कालपासून खूप विचार करत होतो की कधी मी माझ्या आयुष्यातला वाढदिवस असा कधी केला नाही. आणि करण्याचं कारणही नाही काय. पण ज्यावेळेस कार्यकर्ते म्हणले, भाऊ तुम्ही नेहमीच इथं नसता, आम्ही फोन करतो, फोन लागत नाही, मग आमची इच्छा आहे की तुम्ही आमच्या बरोबर वाढदिवसासाठी असलं पाहिजे. मी माझा स्वतःचा या ठिकाणी एक मनापासूनचा विचार करत असताना गेल्या 61 वर्षामध्ये आपण आयुष्यामध्ये काय केलं. मी गेल्या 61 वर्षामध्ये 40 वर्ष मी सार्वजनिक जीवनामध्ये काम करणारे एक कार्यकर्ता आहे. माणसं पदानं मोठी होत नाहीत, माणसं सत्यानं मोठी होत नाहीत, माणसं जनमानसामधल्या प्रतिमेनं माणसं मोठी होतात. आणि मी माझ्या स्वतःला भाग्य समजतो की आयुष्यामध्ये जर आपण काय मिळवलं असेल तर जनतेचं प्रेम मिळवलं, जनतेचा विश्वास मिळवला आणि या जनतेच्या बळावर या तालुक्याच्या विकासाचं काम मित्रांनो आपण या ठिकाणी केलेलं आहे. आज इंदापूर तालुका दुष्काळाकरता प्रसिद्ध होता, तो तालुका आपण बागायत केला. इथं मगाशी कोणीतरी उजनी धरणाचा उल्लेख केला. हे उजनी धरण झालं नसतं तर काय आपली अवस्था झाली असती. बाडगर धरण 100 वर्षापूर्वी झालं, शेटपळ तलाव 100 वर्षापूर्वी झाला, खडकवासलाचं धरण शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना, भाऊ मंत्री असताना त्या काळामध्ये ते धरण झालं. आणि त्या सगळ्या धरणाचं पाणी ह्या तालुक्यामध्ये आलं, कारण आपलं 90% जीवन हे शेतीवरती अवलंबून आहे. आणि या शेतीला ताकद देण्याचं काम या पाण्याच्या माध्यमातून मित्रांनो आपण केलेलं आहे. म्हणून हा इंदापूर तालुका एक प्रगतीच्या दिशेने मित्रांनो ही जी वाटचाल झाली. या तालुक्यामध्ये कारखानदारी आणली, दुधाचा व्यवसाय आणला, या तालुक्यामध्ये MIDC आणली, ह्या तालुक्यामध्ये ITI आणलं, ह्या तालुक्यामध्ये कॉलेज काढले, हायस्कूल काढले. आणि आता काळाची गरज बघून डिप्लोमा इंजिनिअरिंगचे कॉलेज सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न केला. आणि आज 5-5 हजार मुला-मुलींना एक नव्यानं शिक्षण देण्याचं काम मित्रांनो सुद्धा आपण या ठिकाणी केलेलं आहे. उगाच तालुका घडत नसतो, उगाच माणसं आपल्या मागे येत नसतात. आणि ही माणसं आपल्याबरोबर जोडण्याचं काम गेल्या 25-30 वर्षाच्या काळामध्ये आपण या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून अनेक संघर्ष बघावे लागले आपल्याला, अनेक आपल्याला वादविवादामध्ये सुद्धा आपल्याला टार्गेट करण्याचा प्रयत्न झाला. पण एवढं सगळं असताना सुद्धा हर्षवर्धन पाटील कधी डगमगला नाही. जोपर्यंत तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे
तोपर्यंत चिंता करायची कारण नाही. येणाऱ्या भविष्य काळामध्ये सुद्धा हे परिवर्तन आपण केल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास मला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी द्यायचा आहे. गेले 10 वर्ष झालं आपण सत्तेमध्ये नाहीये. ठीक आहे, 2014ला आपण कमी पडलो. 2019ला जिंकता जिंकता निवडणूक आपण हरलो आणि आता 2024च्या निवडणुकीच्या संदर्भातलं वातावरण पुढे आलेलं आहे. या 10 वर्षामध्ये आज आपल्याकडे कोणतंही संविधानिक पद नाहीये. ना आपण आमदार आहे, ना खासदार आहे, ना राज्यसभा आहे, ना विधान परिषद, कुठलं संविधान पद आपल्याकडे नाहीये. पण तरी सुद्धा आज इंदापूर तालुक्यातली जनता का आपल्याबरोबर जोडल्या गेलेली आहे? कारण ज्याचा कैलास कदमने उल्लेख केला, पद जरी आपल्याकडे नसलं, अधिकार जरी आपल्याकडे नसला, तर गेल्या 30-35 वर्षामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये जे पेरलेलं आहे, आपण जे काम आपण केलेलं आहे, ते अधिकारी आणि प्रशासनामधल्या सुद्धा लोकांनी आपल्याला साथ दिली. आणि म्हणून आज कोणत्याही अधिकाऱ्याला जर आपण फोन केला तर कदाचित एखाद्या फोनमध्ये काम होत नसेल, पण 2-2, 3-3 वेळा जर आपण फोन केला, ज्याचा पूनमताई निंबाळकर आमच्या अंगणवाडी सेविका आहे, तिने उल्लेख केला, एक पोस्टर लावला आणि त्या पोस्टरवर चेहरा कोणाचा होता? मोदी साहेबांचा होता, माझा होता, देवेंद्र फडणवीस साहेबांचा होता, आणखीन कोणाचा होता? कोणाचा तरी पोस्टरवरती त्या ठिकाणी आमचा फोटो का छापला नाही? म्हणून त्या बिचाऱ्या आमच्या भगिनीला सस्पेंड करण्याचं काम केलं का नाही? सस्पेंड सांगा मग तुम्ही. 2.5 महिने 5,000 रुपये मानधन मिळते महिन्याला, ते सुद्धा मिळवून द्यायचं नाही. असली कामं मित्रांनो, चुकीची कामं आपण आपल्या आयुष्यामध्ये केली नाही. या उलट मी महिला बाल विकास खात्याचा मंत्री असताना महाराष्ट्रामध्ये 1 लाख अंगणवाड्या होत्या. मी अभिमानानं सांगेल, मी महिला बाल विकास खात्याचा मंत्री झाल्यानंतर 2 वर्षामध्ये 2 लाख अंगणवाड्या या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम मित्रांनो आपण केलं. एक अंगणवाडी निघाली तर त्याला 2 महिलांना काम मिळायचं. सांगतो, एक अंगणवाडी सेविका आणि एक अंगणवाडीची मदतनीस सांगतो तुम्हाला. भाऊबीजची योजना ही माझ्या काळामध्ये आपण चालू केली. अशा बऱ्याच गोष्टी आहेत की सांगून मी आपला अधिक वेळ मित्रांनो घेणार नाही. पण हे सगळं काम मित्रांनो आपण करतोय म्हणून कुठेतरी आपल्याला एकटं पाडण्याचा प्रयत्न केला जातो. काय पत्रकार मला सारखे भेटतात. आज सुद्धा काही नीरा भीमा कारखान्याचा कार्यक्रम झाल्यावर काही पत्रकार मला भेटले. सांगतो, 288 विधानसभेच्या जागा आहेत, पण इंदापूरच्या विधानसभेची मात्र चर्चा सगळ्यात टॉप लेवलला आहे. म्हणजे हॉटस्पॉट ज्याला म्हणतो आपण, तसं आता इंदापूरच्या विधानसभेचं झालंय. हे का घडायला लागलं? तर या तालुक्यामध्ये राजकीय जागरूकता फार आहे. या तालुक्यामध्ये राजकीय मॅच्युरिटी फार आहे. आणि या तालुक्यामध्ये राजकारण, समाजकारण जवळून बघणारा वर्ग घराघरापर्यंत पोचलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी चर्चेमध्ये राहतात. आणि चर्चा कुणाबद्दल होती? जिथं शक्ती केंद्र आहेत त्याच्याबद्दल चर्चा होती. सांगतो तुम्हाला, जिथं शक्ती नाहीये तिथं मात्र चर्चा मित्रांनो होत नाही. आणि म्हणून मी आमच्या एका पत्रकार मित्रांना मुलाखतीमध्ये सांगितलं की गेल्या 6 लोकसभेच्या निवडणुका झाल्या. 6 लोकसभेच्या निवडणुकीला हर्षवर्धन पाटील आणि हर्षवर्धन पाटलाचे कार्यकर्ते फार चांगले, बरोबर आहे का नाही? पण लोकसभेची निवडणूक झाली की 2-3 महिन्यामध्ये विधानसभेची निवडणूक येते आणि विधानसभेची निवडणूक लागली की मग हर्षवर्धन पाटील वाईट, हर्षवर्धन पाटलाचे कार्यकर्ते वाईट. असं काय घडतं त्या 3 महिन्याच्या काळामध्ये? हा प्रश्न मला पत्रकारांनी विचारला. मी म्हणलं हे जो उत्तर काय मी देऊ शकत नाही. आता हे जो उत्तर द्यायचं जे काम आहे ते उद्याच्या 2024च्या निवडणुकीमध्ये मात्र या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी मतदार उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका आता तुम्हाला आम्हाला सर्वांना मित्रांनो घ्यावा लागेल. मी प्रामाणिकपणे सांगतो या ठिकाणी 1999ला बापू आपली विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक बरोबर झाली. त्यावेळेस या तालुक्यामध्ये पवार साहेबांना 17,000 मताचं लीड मिळालं. मला आपण 27,000 मताचं लीड दिलं. निवडणूक व्यवस्थित झाली. 2004ला पवार साहेब निवडणुकीला उभा राहिले. आपण सगळ्यांनी पवार साहेबांचं काम केलं. काय घडलं 3 महिन्यांनी?
3 महिन्यांनी घडलं की झालं आमच्या विरोधात दुसरा माणूस उभा राहील. 2009ला सुप्रियाताई सुळे खासदारकीला पहिल्यांदा उभा राहिल्या. आपण मंत्री होतो. सुप्रियाताईचं काम केलं आपण प्रामाणिकपणे का नाही केलं? प्रामाणिक काम सांगा. मग 2009ला आम्ही त्यांचं प्रामाणिक काम केलं, मताधिक्य मिळवून दिलं. सुप्रियाताई तर राज्यसभेच्या खासदार होत्या. त्यांना लोकसभेमध्ये पाठवण्याचं काम या इंदापूर तालुक्यातल्या जनतेनं केलं. 3 महिने झाले विधानसभा लागली की हर्षवर्धन पाटलाच्या विरोधामध्ये बंडखोरीच. मग 3 महिन्यात असं काय घडलं? काय वाईट काम केलं आम्ही? हे जे आता लोक प्रश्न विचारायला लागले. झालं 2009ला माझ्या विरोधामध्ये बंडखोरी झाली आणि ज्या पक्षाचं काम आपण लोकसभेमध्ये केलं तो सारा पक्ष बंडखोराच्या मागे उभा करण्याचं काम कुणी केलं? ही काय तालुक्यातले कार्यकर्ते विसरणारच काय? झालं पुन्हा 9ची निवडणूक आपण जिंकलो. पुन्हा कुणाला तरी बंडखोरी करणाऱ्या माणसाला पुन्हा प्रवेश दिला आणि परत पदं दिली. 2014ची पुन्हा लोकसभेची निवडणूक लागली. त्या लोकसभेच्या निवडणुकीला आपण पुन्हा दुसऱ्यांदा सुप्रियाताई सुळेंचं काम आपण केलं. महादेव जानकर त्यावेळेस रासपचे उमेदवार होते. निवडणूक अटीतटीची निवडणूक होती, पण त्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामधनं आपण 27,000 मताचं लीड हे आपण सुप्रियाताईंना निवडून दिलं. काय घडलं? ती झाली लोकसभा की काय घडलं? परत झालं 14ला तर म्हणले 2 पक्ष वेगळे झाले. झाले पुन्हा सगळी यंत्रणा आपल्या विरोधामध्ये कामाला लागली. पुन्हा 19च्या निवडणूक आल्या. आपण आघाडीमध्ये होतो. चर्चा झाली सगळ्या नेते मंडळींची. हे मी का सांगतो आपल्याला? त्या मुद्द्यावर मी शेवटी येणार आहे. आणि मग 19च्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपण सगळ्यांनी सुप्रियाताईंचं काम केलं आणि 74,000 मताचं लीड या इंदापूर तालुक्यामधनं. ठीक आहे, आम्ही म्हणत नाही आमचं 74,000चं लीड असेल, पण त्या 74 मध्ये किमान 35,000चं लीड तरी आमचं असेल का नाही? का नसेल? सांगा मला तुम्ही, होय का नाही? म्हणजे आपण तेही काम केलं. निवडणूक आली 3 महिन्यामध्ये की लगी वेगळी चर्चा सुरू झाली. मग 19ला काय घडलं ते तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. मी 4ला घडलं, 9ला घडलं, 14ला घडलं, 19ला घडलं. आले पुन्हा 24ची लोकसभा. सांगतो काय घडलं 24च्या लोकसभेला? आमच्या पक्षाचे नेते म्हणले बारामती लोकसभा म्हणले भारतीय जनता पक्ष लढवणार. झाली तयारी सगळी. कुणाचं नाव ठरवलं तो केंद्राच्या नेतृत्वाचा निर्णय असतो. झाले 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीला सुद्धा. आणि मग म्हणले ही जागा आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटली. झाले परत सगळे आमचे नेते सांगायला लागले तुम्हाला आता म्हणले महायुतीचा धर्म पाळावा लागेल. पुन्हा इथंच मिटिंग झाली. मी जिथं उभा इथंच अजित पवारचं भाषण झालं. मार्केट कमिटीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण झालं का नाही झालं? भाषण सांगा म्हणून. काही निवडक प्रमुख कार्यकर्ते आपण मुंबईला गेलो. हे मी का सांगतोय आपल्याला की मला ह्या मीडियाच्या लोकांना सांगायचं, इंदापूर तालुक्याच्या विधानसभेच्या जागेची चर्चा महाराष्ट्रामध्ये टॉप लिस्टला का येते? तर त्याला मित्रांनो ही कारण आहे की या कारणामुळं आज आपल्याला या संजय सोनवणे या कारणामुळं तुम्हाला मला सर्वांना याचा गांभीर्याने विचार करावा लागतोय. आणि म्हणून आज ही अवस्था या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आलेली आहे. आणि म्हणून आज लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे आपलं मत व्यक्त करण्याचा. इथं अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करून सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, शेवटी जनता श्रेष्ठ आहे. जनतेच्या निर्णयाच्या पुढे कोणाचं काय चालत नाही. सांगतो तुम्हाला, जनता श्रेष्ठ आहे. आणि मला विश्वास आहे इंदापूर तालुक्याचा स्वाभिमानी मतदार हा निश्चितपणाने योग्य भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाही. ही सर्वांच्या दृष्टीने आज या ठिकाणी मित्रांनो पुढे आलेले आहे. मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये नुसती आपली राजकीय पिछाड नाही झाली, नुसतं आपलं राजकीय नुकसान नाही झालं, आपलं आर्थिक नुकसान सुद्धा मित्रांनो झालेलं आहे. माझं झालं, तुमचं झालं, सगळ्या तालुक्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये
आर्थिक नुकसान सुद्धा झालं. कर्मयोगी सहकारी साखर कारखाना, निराभिमा सहकारी साखर कारखाना, दूधगंगा दूध संघ या संस्था कशा अडचणीमध्ये आणायच्या, यांचा पतपुरवठा कसा अडवायचा, यांची आर्थिक कोंडी कशी करायची, यांच्याबद्दलचं एक नकारात्मक वातावरण कसं तयार झालं पाहिजे, अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप आणि बरोबर शिस्तबद्ध पद्धतीनं, कारण का तर आपल्याकडे राजआश्रय नव्हता, आपल्याकडे राजकीय सत्ता नव्हती, म्हणून अशा प्रकारची काही संकट आपल्यावर आली. आम्ही डगबगलो नाही. गेला तो अडचणीचा काळ, झाले आमच्या आर्थिक कोंडी. पण आज मित्रांनो, मी ताटमान्याने सांगतो, आज वाढदिवसाचा शुभ दिवस आहे. आता आपल्याला कुठल्याही सहकारी संस्थेला मागे वळून बघायची वेळ येणार नाही. ताटमान्यानं या पुढच्या काळामध्ये आपण गेल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो. आणि म्हणून आज चित्र असं आहे की हा इंदापूर तालुका म्हणूनच, बरं आज तर काय तुम्हीच कार्यक्रम ठेवला आणि तुम्ही सांगितलं मला तुम्ही 5 वाजता इथे या म्हणून. हा कार्यक्रम तुम्ही ठरवला सगळ्या जनतेनं, आणि म्हणून एवढ्या प्रचंड संख्येनं मी बघतोय, बाहेर आहे तेवढीच माणसं दिसत आहेत, ह्याच्या बाहेर तेवढीच माणसं आहेत. आणि आज एवढ्या मोठ्या संख्येनं आपण का आला, तर तुमचं प्रेम आमच्यावर आहे, आमचं प्रेम तुमच्यावर आहे, तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, तुमची साथ आमच्या बरोबर आहे. आम्ही रात्रंदिवस तुमच्याकरता या ठिकाणी काम करतोय. आणि कुठलंही काम करताना आज पिढ्यानपिढ्याचे संबंध जर आपण बघितले, या व्यासपीठावर सुद्धा जर आपण बघितलं, तर ह्यांच्या सुद्धा वडील आजोबा पंजोबा त्या काळापासून जर बघितलं आपण, हा ऋणानुबंध हा तुमचा आणि आमचा सर्वांचा एकत्र आलेला आहे. आणि म्हणून आम्हाला चिंता आहे. मी माझ्या आयुष्याच्या बाबतीमध्ये समाधानी माणूस आहे. सांगतो, आम्ही काय कुठल्या पदाकरता भांडणारी माणसं नाही. मी 5 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये आपण सर्वांनी निर्णय घेतला. काय पद मागितलं आपण त्यांना? काय पदाकरता काय निर्णय घेतले आपण? नाही घेतले आपण निर्णय पदाकरता. आमचं एकच म्हणणं आहे, इंदापूर तालुक्याचा स्वाभिमान आहे. आम्ही राजकारण समाजकारण करू ते या तालुक्याच्या स्वाभिमानाकरता करू. आज हर्षवर्धन पाटील 20 वर्ष आमदार मंत्री होता. कोणी जरी या तालुक्यातला बाहेर महाराष्ट्रामध्ये गेला आणि तुम्ही कुठले म्हणून जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला, तर तुम्ही सांगायचं आम्ही इंदापूरचा आहे. तो समोरचा माणूस तुम्हाला काय बोलायचा ही मी काय वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. आणि या 10 वर्षामध्ये जर आमचा माणूस आज कुठे गेला आणि त्याला जर म्हणलं तू कुठला आहे, आणि तो जर म्हणला मी इंदापूरचा आहे, तर तो समोरचा माणूस काय बोलतो की मी आजच्या शुभदिनी सांगण्याची आवश्यकता नाही. कारण तालुका आपला बदनाम झाला, तालुक्यामध्ये चुकीच्या गोष्टी आल्या आणि कारण नसताना सामान्य माणूस हा वेठीस धरला गेला. आणि त्याचा दुष्परिणाम आज या इंदापूर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता मित्रांनो झालेला आहे. आणि म्हणून आज या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही सर्वजण इथं आलेला. आता लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की विधानसभेचं काय होणार? कोण म्हणतं जागा सुटणार का? कोण म्हणतं आपल्याला तिकीट मिळणार का? कोण म्हणतं मग महायुतीचं काय होणार? मला आपल्याला सर्वांना एकच सांगायचं आहे, अजून जागेच्या बाबतीमध्ये काही चर्चा झालेली नाही. जी काही चर्चा आमची बंद दारामध्ये झाली, काय त्याचे प्रोटोकॉल असतात ते बाहेर मला सांगता येणार नाही. काय सांगायचे ते योग्य वेळी मी सांगेल आपल्याला, काय चिंता करू नका. मी लपून छपून काम करणारा कार्यकर्ता नाही. ज्याचं काम करायचंय ते उघड माथ्यानं काम करतो आणि ज्याला विरोध करायचा आहे त्याला उघड माथ्यानंच विरोध करतो. ही आपली सर्वांची आजपर्यंत या ठिकाणची पद्धत आहे. आणि म्हणून गोड मैदान काय लांब राहिलेलं नाही मित्रांनो आता. त्यामुळे बघा आपले नेते मंडळीवर काय ठरवतायत. अजून महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. कोण म्हणतं सिटिंगला मिळणार, गेटिंगला मिळणार वगैरे वगैरे ते ठरवतील. महाविकास आघाडीचे बी अजून काही जागा वाटप झालेलं नाही. त्यामुळे आता बरेच त्या ठिकाणी पक्ष आहेत. आता आमचे मित्र संजय सोनवणे आले, ते पण तयारीला लागलेत असं मला कळलं. गावोगाव शाखा काढतायत ते सुद्धा. ठीक आहे, ज्याचा त्याचा अधिकार आहे. आता बरीच नावं चर्चेला येत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला तो अधिकार आहे, त्याबद्दल मी अधिक भाष्य करणार नाही. आणि म्हणून योग्य वेळी या सगळ्या गोष्टी आता ज्या चाललेल्या आहेत त्या आपल्या नेत्यांना पण माहित आहेत, महायुतीमधल्या नेत्यांना पण माहित आहेत आणि राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्यांना सुद्धा
जे काय चाललंय ते काय समजत नाही अशातला काही भाग नाही. त्यामुळं आज ह्या गोष्टीवर अधिक भाष्य मी करावं असं मला काही या ठिकाणी वाटत नाही. पण तुमचा स्वाभिमान जीवन ठेवण्याचं काम, तुमचा अभिमान जीवन ठेवण्याचं काम आणि हा इंदापूर तालुका भाऊंच्या कुशीत तयार झालेला इंदापूर तालुका आहे. हा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या नकाशावर आम्ही नेल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्या सर्वांना आजच्या ह्या शुभप्रसंगी या ठिकाणी देऊ इच्छितो. आज यापेक्षा काय मला अधिक बोलायचं नाही. पण तुम्ही सर्वजण मला शुभेच्छा देत असताना, आशीर्वाद देत असताना माझं पण काय कर्तव्य आहे, माझी पण काय नैतिक जबाबदारी आहे आणि माझं पण जनतेसाठी काय देणं आहे. आणि म्हणून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये माझ्या उर्वरित आयुष्यामध्ये जी काही संधी मला मिळेल किंवा तुमच्या सगळ्या आशीर्वाद मला मिळणार आहे, त्या संधीचा उपयोग या इंदापूर तालुक्यातला शेतीचा पाण्याचा प्रश्न, या इंदापूर तालुक्यातल्या कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालामध्ये करण्यासाठी लागणारी कारखानदारी, या इंदापूर तालुक्यामध्ये तरुणांच्या बेकारी दूर करण्याकरता लागणारं औद्योगिकरण, या इंदापूर तालुक्यातल्या 1.25 लाख नवीन पिढी ज्याला दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे त्याच्याकरता लागणारी सगळी यंत्रणा आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये 50% पॉप्युलेशन आमची महिलांची आहे. आज लाडकी बहीण योजना ही सरकारची योजना आहे, सरकारने योजना आणलेली आहे. इंदापूर तालुक्यामध्ये अजूनही काय अर्ज राहिलेले आहेत, जे अर्ज राहिले असतील ते अर्ज आम्ही निश्चितपणानं पाठपुरावा करू आणि 1500 रुपयाप्रमाणे प्रत्येकाच्या महिलेच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याच्या संदर्भातलं काम झालेलं आहे. हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून झालेलं काम आहे सांगतो तुम्हाला. आणि म्हणून चिंता करू नका, खूप वेगळं आपल्याला ह्या तालुक्यामध्ये आपल्याला घडवायचं आहे. लाकडी लिंबडी उपसा सिंचन योजनेचं काम करायचं आहे. उद्धटच्या त्या बोगद्याचं काम झालंय, आता दाळ नंबर 2 ला आपण पाणी सोडणार आहे, त्यामधून काय पाणी आपल्याला आणायचं आहे. नेरा नदी भीमा नदीवरचे बंधारे दुरुस्त करून कायमस्वरूपी 12 महिने या दोन्ही नदीच्या पात्रामध्ये पाणी टिकवण्याचं काम आपल्याला करायचंय. परवा आम्ही उजनी धरण 100% भरलं म्हणून जलपूजन केलं. त्यावेळेस मी मीडियासमोर एक गोष्ट सांगितली, 100% उजनी धरण भरलेलं असताना सुद्धा त्या पाण्याला कोणी मालकच राहिलेला नाही सांगतो. हा कोणी बी येतंय आणि 20-20 TMC पाणी सोडायला होते सांगतो. हा हे खरं म्हणजे उजनी धरणावरती अधिकार कोणाचा आहे? हा प्रकल्पग्रस्तांचा अधिकार आहे. आज या तालुक्यातली 40 गावं हत्तीच्या मस्तकासारख्या जमिनी काडीमोल किमतीमध्ये आहे. एक राष्ट्रीय कर्तव्य समजून आपण या धरणाकरता दिल्या. या पाण्यावर आमचा अधिकार आहे, पण कुणी अधिकार बोलायला तयार नाही. खडकवासल्यावरती पाण्याचा अधिकार आमचा आहे, कुणी बोलायला तयार नाही. संसर्कटच्या पाण्यावरती आमचा अधिकार आहे, कुणी बोलायला तयार नाही. भाटघरचं डावा कालवा त्याचं 3.5 TMC पाणी गडप झालं, कुणी बोलायला तयार नाही. मित्रांनो, काळजी करू नका. या पुढच्या काळामध्ये जेवढी राजकीय ताकद आमच्यामध्ये आहे तेवढी ताकद आम्ही लावू. पण या इंदापूर तालुक्याचा 90% क्षेत्र हे सिंचनाखालीशिवाय आपण आणल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द मी आपल्या सर्वांना आजच्या प्रसंगी मित्रांनो या ठिकाणी देऊ इच्छितो. लोणीची MIDC झाली, काय MIDC मध्ये अवस्था आहे? काय ठराविक मुठभर लोकांची गुंडगिरी त्या ठिकाणी चाललेली आहे. काय कळत नाही आम्हाला, अशातला काय भाग नाही. खरं म्हणजे तिथं जे प्रकल्पग्रस्त आहेत, ज्यांनी त्या जागा दिलेल्या आहेत त्या MIDC करता, त्यांना रोजगार द्यायला पाहिजे, त्यांना कंपनीची छोटी मोठी कामं द्यायला पाहिजे. कारण त्यांच्या जमिनी आहेत, 2 आणि 3 लाख रुपयांनी सरकारने जमिनी MIDCला दिलेल्या आहेत. पण आज तिथं त्यांचं ऐकलं जात नाही. त्यांना हुसकून बाहेर लावलं जातं, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात. असे बरेच विषय मित्रांनो का व्हायला लागलेले आहेत? तर एक प्रशासनावरती एक वचक लागतो. तुम्हाला सांगतो, आज प्रशासनाच्या पद्धतीने काम केलं पाहिजे, ते दुर्दैवानं होत नाही. मला कुठल्या अधिकाऱ्याबद्दल टीका करायची नाही, कुणावर टीका करायची नाही. पण इंदापूर तालुका हा ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एक चांगला तालुका म्हणून ओळखलं जायचं. बापू आता ह्या तालुक्यात कुणी अधिकारी यायला तयार नाही. हुडकून आणलं तरी अधिकारी इंदापूर म्हणलं की नको म्हणतात. सांगतो तुम्हाला ही का अशी अवस्था व्हायला लागलेली आहे. जर प्रशासनच आपल्या बरोबर नसेल, प्रशासनाची जर 52% जागा जर वेकंट असतील, तर सामान्य माणसाची छोटी छोटी कामं. काल एक धापटे वस्तीवरचा एक माणूस 15 दिवस झालं त्या तहसील कार्यालयामध्ये अन्न व पुरवठा खात्याच्या कार्यालयामध्ये जात होता. धापटे नावाचा माणूस
त्याचा नंबर आहे माझ्याकडे. त्यांनी मला फोन केला, मला म्हणला भाऊ माझा आज 15वा दिवस आहे, मी त्या पुरवठा खात्याच्या कार्यालयामध्ये येतोय, पण तिथं एक शिपाई सुद्धा नाही म्हणली. सांगतो तुम्हाला, काम सांगायचं कुणाला. असे घटना मित्रांनो घडतायत, हे चांगलं नाही. आणि एकदा का जर प्रशासन खिळखिळं झालं, एकदा जर प्रशासनावरचा वचक गेला, तर मग मात्र इंदापूर तालुक्याचे हाल जे 10 वर्ष आपण बघितलेले आहेत त्यापेक्षा सुद्धा येणाऱ्या भविष्य काळामध्ये कदाचित त्रास आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मला एवढंच आपल्याला सांगायचंय, आज आपण आलेलात, खरंच तुमचं प्रेम, तुमचा आशीर्वाद एवढा आमच्या पाठीशी आहे. काय कुणाला गाडी दिली नाही, काय कुणाला कळवलं नाही, एवढ्या संख्येनं आपण आलेलो. बाहेर ह्याच्यापेक्षा अजून माणसं बाहेर दिसत आहेत मला. याचं कारण असं आहे की आज तुमचा सर्वांचं प्रेम आमच्यावर आहे. एवढंच प्रेम आमच्यावर ठेवा. हर्षवर्धन पाटील श्वासाश्वास शेवटच्या क्षणापर्यंत तुमची सेवा केल्याशिवाय राहणार नाही, हे अभिवचन मी आपणा सर्वांना या निमित्तानं प्रामुख्यानं देऊ इच्छितो. आज माझं भाषण संपल्यानंतर काही सूचना मला आपल्याला करायच्या. मला जे संयोजकांनी सांगितलं, आता एक तर इथं भोजनाचं तर व्यवस्था झालेलीच आहे. सगळे उठून जर भोजनाकडे गेले तर गडबड होईल. थोडं शिस्तीत कार्यक्रम घ्या. आपण शिस्त पाळणारी माणसं आहोत. आणि इथं ज्यांना ज्यांना आम्हाला शुभेच्छा द्यायच्यात, शेवटचा माणूस जाईपर्यंत मी स्टेज सोडणार नाही, काळजी करू नका. आता त्यामुळं सगळ्याला आपण भेटू. हा आपला कौटुंबिक सोहळा आहे. हा आपला एका फॅमिली म्हणतो आपण, एक कुटुंब म्हणतो आपण, ह्या कुटुंबातला सोहळा आहे. आणि म्हणून आपण सर्वजण आलात, मनापासून अंतकरणापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण आल्याबद्दल आणि एवढ्या प्रचंड संख्येने आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आभार मानतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.